तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, सर्व विद्यार्थी भरपूर जणांनी पाचवीची स्कॉलरशिप दिलेली आहे, 5th स्टँडर्डची स्कॉलरशिप भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना दिली. तर याचा तुम्ही रिझल्ट काय लागणार, आमच्या जिल्ह्याचा कट ऑफ काय लागणार, आमच्या डिस्ट्रिक्टचा कट ऑफ काय लागणार, आमच्या तालुक्याचा कट ऑफ काय लागणार, हे भरपूर जण मला हा क्वेश्चन निर्माण करतायत. तर याचाच आन्सर मी तुम्हाला घेऊन आलेलो आहोत की प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक जिल्ह्याचा तालुक्याचा कट ऑफ काय लागणार आहे. सर्वात अगोदर आपण बघून घेऊयात सर्वात महत्वाचं की किती जणांनी ही एक्झाम दिलेली आहेत, काय काय फायदे आहेत. बघा, EFGHIJK असे काय तुम्हाला काही गट दिलेले आहेत. त्या गटांचाच अर्थ असा होतो, ई म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण मुले विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी, FGHI यांच्यासाठी काय आहेत माहिती का, 500 रुपये हे मानधन दिले जाणार आहेत प्रत्येक महिन्याला. आणि JK म्हणजे ग्रामीण सर्वसाधारण, शहरी सर्वसाधारण. सर्वसाधारण म्हणजेच काय, ओपन कास्ट. तर टोटल 16,693 जणांनी काय दिलेली, ही परीक्षा दिलेली आहे. तर 340 हे कोणत्या गटांवर, राष्ट्रीय ग्रामीण मधले 243 सर्वसाधारण मुले मुली, ग्रामीण सर्वसाधारण आहे 8,124 आणि शहरी सर्वसाधारण आहे 7,863. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचे. त्याच्याच नंतर आता इथे हा मागच्या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, त्याच्यावरून आपण जज करणार आहोत की किती कट ऑफ लागू शकतो. तर इथे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित दिलेले आहेत. मुंबई साऊथ, मुंबई वेस्ट, मुंबई नॉर्थ, रायगड, ठाणे, पालघर सगळ्या जिल्ह्यांचा तुम्हाला इथे कट ऑफ दिलेले आहेत. तर राष्ट्रीय ग्रामीण तुम्ही पहिले अगोदर जज करायचंय की तुम्ही कोणत्या एरियात येतात, कोणत्या कॅटेगरीत फिट बसतात, आणि मग आपला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या रेकॉर्ड चेक करायचा. राष्ट्रीय ग्रामीण मध्ये कमाल व किमान 88 ते 82 पर्यंत हा लागलेला आहे रायगडचा. आता इथे ग्रामीण भाग नाहीये म्हणून मुंबई साऊथ मध्ये आहे 85 to 51, 90 to 51 मुंबई वेस्ट, 89 to 51 नॉर्थ. तसं ठाणे, पालघर, मुंबई, BMC, पुणे 97 ते 94, परत 94 ते 80, 97 ते 73, म्हणजे 97 पासून तर 73 पर्यंत पुण्याचा गेलाय. अहिल्यानगर आहेत, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, धाराशिव, नांदेड सगळ्या जिल्ह्यांचं तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या काय दिलेलं आहे, सगळं काही सांगितलं आहे. व्यवस्थितरित्या तुम्हाला कट ऑफ दिलेले आहेत. तुम्हाला किती मार्क्स येत आहेत, किती कट ऑफ पडतोय हे मला सांगायचं आहे. आता बघा, इथे जर त्याला समजा 97 मार्क्स आहे, किती 97 मार्क्स आहे, 97% तर किती टक्क्यांपैकी, 100%. टोटल मार्क्स किती होते आपले, 300, म्हणजे 0 कट. 97 गुणिले काय राहिलं, 300, म्हणजे 7 त्रिक 21, 2 चला 9 त्रिक 27, 28 29, म्हणजे त्याला किती मार्क आहेत, 291 मार्क आहेत. अशा प्रकारे तुम्हाला काय करता येतं, मार्क्स काढता येतात, टक्क्यावरून त्याला मार्क्स किती पडलेले आहेत. त्याच्याच नंतर जर तुम्हाला तुमच्या तालुक्या वाईज चेक करायचं आहे, तालुक्या वाईज जर चेक करायचं आहे तर इथे टाकायचं काय, MSCE जर तुम्ही टाकलं तर व्यवस्थितरित्या तुम्हाला ती साईट ओपन होईल. PUP 2025 मध्ये जायचं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये. त्याच्यात तुम्हाला गुणवत्ता यादीत जर तुम्ही गेले तर इथे 5th स्टँडर्डची तुम्ही चेक करताय तालुका वाईज. तर तालुका वाईज यादी आहेत. इथे तुम्ही काय करायचंय, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करायची. समजा तुम्ही पुणे मध्ये करतायत तर पुणे शोधायचं. इथे पुणे कुठे आहेत बघा, इथे पुणे सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर पुण्यातले सगळे तालुके येतात, आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, इंदापूर. तर इंदापूरची करूयात. पुणेमधून इंदापूर जर आपण सिलेक्ट केलं तर बघा, मुलानी असदिल जहांगीर याचा पहिला मराठी माध्यमातून 90% मध्ये याचा नंबर लागलेला होता. मराठी इंग्लिश म्हणजे सेमी आणि इंग्लिश मीडियमचे पण यात सर्व काही रिझल्ट तुम्हाला तुमच्या तालुक्याचा तुमच्या समोर येऊन जाईल. 52 सीट घेतले होते ते इंदापूर तालुक्यामधून. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि काहीही अडचण असली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. आणि अजूनही काही अडचण असली तर आम्हाला कॉल करा, संपर्क करा.
आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.